छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। चांगलं आहे। आणि लाडक्या बहिणींचा सगळ्यांचा विजय तुमचा। तुम्हीच सगळ्यांनी सगळ्या इतिहासाने चमत्कार केलेला आहे। आजच्या दाई दिशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा, उद्योग मंत्री उदयजी सामंत, ज्यांनी पुस्तक लिहिलं दाई दिशा ते आपल्या उपसभापती नीलमताई गोरे, अध्यक्ष साहित्य महामंडळ मिलिंद जोशी, मराठी अभिनेत्री आपल्या निवेदिता ताई माने सराफ, बरोबर आहे ना, संपादक सकाळचे राहुल गडपाले, आशुतोष रामगीर, अंकित काणेन, सर्व मान्यवर, व्यासपीठावरील राजन साळवी आहेत, संजय मोरे, भानगिरे, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व आपले लोकप्रतिनिधी, आमदार, सर्व लाडक्या बहिणी सगळ्या आहेत, खालीवरती लाडके बहिणी मेजॉरिटी आहे आणि लाडके भाऊ मायनॉरिटीत आहेत। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या आपल्या पुस्तक त्यांनी लिहिलंय, पण सत्कार मूर्ती आपल्या सर्वांची लाडकी बहीण दाई दिशा या पुस्तकाच्या लेखक नीलमताई गोरे यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। आज आमच्या नीलमताई यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि ताईंचं ज्ञान पाहता मी एवढंच सांगतो की ज्ञानाचं खोरं म्हणजे नीलमताई गोरे, ज्ञानाचं खोरे म्हणजे नीलमताई गोरे। आणि पुस्तकाचं नाव दाई दिशा आहे। मी मगाशी विचारत होतो दाई दिशा काय आहे, पण दाई दिशा म्हणजे दाही दिशांनी आपल्याला जी काही संकट येतील त्याला मात करायची। आणि पण राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत, पण नीलमताईंनी बरोबर बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। उदय सामंत म्हणाले जाताना मी कुठला मंत्री होतो आणि येताना उद्योग मंत्री झाले। खरं म्हणजे नीलमताईंना म्हणालो मी एक पुस्तक लिहा, त्याच्यावर लिहा। ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला, कारण ते अवघड काम होतं, सोपं नव्हतं, कठीण होतं ना। आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यावेळची परिस्थिती काय होती। ते आपले यांचे काय आहेत शहाजी बापूंच्या मुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे। रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या। खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शहाजी बापूचे ते डायलॉग असायचा, बरोबर ना। त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईंना पुस्तक लिहा, पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा आणि
सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहित आहे, पण खरी आतली स्टोरी मला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल. आता किती ते आत खोलवर त्याच्या कंगोरे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा, परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं, यासाठी मला आनंद आहे. मला आठवतं मी काल परवा दादा आज कार्तिकी एकादशीची पूजा करायला गेलो होतो पांडुरंगाची, आणि ज्यावेळेस हा उठाव झाला त्याच्या अगदी लगेच आषाढी कार्तिकी होती, आषाढी एकादशी होती. आणि आषाढी एकादशीला मला तिथं पूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. मी पूजा केली छानपैकी, आनंदात, अगदी समाधान वाटलं, कुटुंबासहित सगळ्या आपल्या लोकांसहित. मला वाटलं बाहेर आल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील. वारकरी 10-15 लाख वारकरी, 20 लाख वारकरी आषाढीला येतात. काल पण बघितलं 7-8 लाख वारकरी होते. पण चंद्रकांत दादा, मी बाहेर आल्यानंतर पोलीस म्हणाले तुम्ही लवकर गाडीतून, आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यांनी मला आणखी काही सांगितलं ते मी इथे सांगू शकत नाही. परंतु बाहेर आल्यानंतर जी लोक उभी होती, लाखो लोक, त्यांनी जे काही हसत मुखाने माझं स्वागत केलं आणि जो काही जय जयकार केला, काय लोक स्वागतात बोलत होते. एकही माणूस असा नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. मी ओळखलं की आपण घेतलेली भूमिका, आपण घेतलेला निर्णय या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलाय. हे वारकरी कधीही राजकारणामध्ये कधी पडत नसतात, पण जे खरं आहे, सत्य आहे तेच बोलत असतात. ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आणि मग जे काय काम सुरू झालं ते आपण पाहिलं. मग या राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प आपण पुढे नेले, विकास प्रकल्पांना आपण चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आणि त्या योजना जास्तीत जास्त माझ्या लाडक्या बहिणींसाठी केल्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आणि तेव्हा देखील लोक सांगायचे ही लाडकी बहीण योजना म्हणजे काय चुनावी जुमला आहे गडपाले साहेब, काय होणार नाही, खोटं आश्वासन आहे, फक्त निवडणुकीपुरतं आहे. परंतु आपल्याला माहित आहे, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एकनाथ शिंदे, वारकरी कुटुंबाची प्रेरणा मला मिळालेली लहानपणापासून. त्यामुळे जेवढं होणार आहे तेवढंच मी बोलायचो. आणि विरोधक सांगायचे होणार नाही. मी लाडक्या बहिणीने एवढंच सांगितलं, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, निवडणुकीमध्ये सावत्राने दुष्ट भावांना लक्षात ठेवा. आणि माझ्या लाडक्या बहिणीने ते लक्षात ठेवलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली, अंमलबजावणी झाली. आणि तुम्हाला सांगतो आताही काही लोक दिशाभूल करतायत. चंद्रकांत दादा, उदय सामंत इथं आहेत. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली आहे, तुमच्या या भावाने सुरू केली आहे, ती कधीही बंद होणार नाही. जे जे आम्ही केलंय, बोललोय, ते करत गेलोय. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय पण आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः, मी, अजितदादा आम्ही मार्गी लावतोय. किती काटकसर असली तरी सुद्धा जे वचन दिलंय, जे शब्द आम्ही दिलेले आहेत ते पाळणार. कारण मी नेहमी म्हणतो, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असंच पाहिजे राजकारणामध्ये.
शब्द द्यायचा असतो आणि पाळायचा नसतो असं काही लोक म्हणतात. राहुलजी इकडे आहेत, परंतु आम्ही शब्द देतो तो पाळतो. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी आपल्याला सांगतो की महिला सक्षमीकरण अभियान तर आमच्या निलमताई त्याच्यावर आघाडीवर होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर सांगितलं, वयश्री योजना, लेक लाडकी लखपती योजना, महिलांना मोफत 50% सवलत, एसटी मध्ये 50% बोलले. आता एसटी डब्यात जाईल. मला अरे डब्यात जाईल तर आपले बघूया तरी. 50% केल्यामुळे एसटी फायद्यात आली, तोट्यातून. ही वस्तुस्थिती आहे. महिलांना मोफत शिक्षण, चंद्रकांत दादांनी मुलींचं सांगितलं. एका मुलीने आत्महत्या केली, ती टीव्हीवर बातमी मी 12:30-1 वाजता बघितली. मी लगेच 1:30-2:45 चंद्रकांत दादांना फोन केला. फोन उचलला त्यांनी. मला वाटलं रे बाबा आता 2 वाजता काय मी एकटाच फोन लावणार आणि ऐकणार असतो. रात्री 2 आणि उचलला. त्यांना सांगितलं आपल्या राज्यामध्ये एक मुलगी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सत्तेचा उपयोग काय. आणि आम्ही 50% फी मध्ये सवलत होती, ती 100% सवलत दिली. पिंक रिक्षा केली. सारथी, बार्टी, महाज्योतीमध्ये स्कॉलरशिप मुलींना दिली. बचत गटचा रिव्हॉल्विंग फंड आपण वाढवला. आशा अंगणवाडी सेविकांचा मानधन असेल, संगणक परिचारक आहेत. आईचं नाव आपल्या नावापुढे लावलं, हा एक मोठा निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय घेतलेत आम्ही. त्यामुळे एक संवेदनशील सरकार काय असतं हे या ठिकाणी म्हणजे आपल्या लाडक्या भावांसाठी पण घेतलेत आम्ही, लाडक्या शेतकऱ्यांसाठी पण, सगळ्यांसाठी घेतले निर्णय. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी निर्णय घेतले. आणि निलमताई आमच्या त्या सर्व प्रक्रियेमध्ये होत्या. आणि म्हणून आज महिलांचं सर्व क्षेत्रामध्ये दबदबा आहे. महिला कुठेही पुरुषांपेक्षा मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहे. याचा अभिमान आहे आपल्याला, अभिमान आहे. शेवटी महिला आपली लाडकी बहीण हे प्रत्येक रोलमध्ये असते. आईच्या, बहिणीच्या, मुलीच्या, पत्नीच्या. एक त्यागमूर्ती म्हणून आपण या बहिणीकडे पाहिलं पाहिजे, महिलेकडे पाहिलं पाहिजे. एक त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून किती सुचतात, किती सोचतात त्या. आम्ही काय घरातून बाहेर पडतो, परंतु शेवटी घर सांभाळणारी कर्तृत्ववान महिला जी आहे ही आपली कुटुंब प्रमुख असते. आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आपण निलमताई केल्या. महिला म्हणजे कुटुंब, आपली योजना होती ना, महिला सुरक्षित, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. आला नाही मंगेश चिवटे आला तिकडे. मुख्यमंत्री सहायता योजनेमधून एवढी कामं केली आपण. हजारो रुग्णांना आपण त्यांचे प्राण वाचवले. मला आठवते कोल्हापूरच्या एका सभेमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. तिथे एक मुलगी आली, तिच्या हातात एवढं छोटं बाळ होतं. ती आली, समोर उभी राहिली. दादा मी विचारलं काय तुझं काय काम. मला वाटलं काय ते काम असेल. ती हिंदीत बोलू लागली, इसका नाम दुआ है. अच्छा. मैं बोलो काय काय क्या हुआ. बोले दुआ है तो क्या हुआ. मैं बोले काय झालं. ते म्हणाले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए और मेरे बेटी का ऑपरेशन हुआ, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं उसका नाम दुआ रख दिया. कोणाला माहित काय किती कुठं आपण केलं. महिला भगिनींसाठी, मुलींसाठी. आणि म्हणून खूप सगळ्यांची मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी आपल्या महिलांनी घेतलेली आहे. याचा अभिमान आपल्याला आहे. महिलांच्या टीमनं कालच आता साऊथ आफ्रिकेला हरवून वर्ल्ड कप जिंकला.
आणि भारतीय महिलांनी इतिहास रचला. त्या टीमचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण कॅबिनेटमध्ये अभिनंदन केलं, मी आठवण केली मुख्यमंत्री महोदयाने, आणि त्याचं अभिनंदन देखील झालं. जिद्द, धडाडी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती तुमच्यामध्ये असते, तुमच्यामध्ये असते. आणि त्यामुळेच त्या महिला संघाने त्यांचं मी स्टेटमेंट ऐकत होतो की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकजूट त्यांनी ठेवली, डिमॉरलाइज नाही झाल्या त्या, आणि त्यामुळे त्या जिंकल्या, त्यामुळे जिंकल्या. आणि जिद्द, धडाडी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता आमच्या लाडक्या बहिणीकडे, नीलमताईकडे पण आहे, आणि म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला. नीलमताई राजकारणातल्या खऱ्या अर्थाने नीलम रत्न पण आहे ना. त्या रत्नासारखं त्यांचं ज्ञान, सद्गुण, सच्चेपणा आणि धैर्याचं त्या प्रतीक आहेत. नीलमताईंची राजकीय कारकीर्द देखील आपण पाहिली. मी देखील अनेक वर्ष जवळून पाहतोय. एक पक्ष सहकारी म्हणून देखील, अनेक पक्षाचा प्रमुख म्हणून देखील नीलमताईंच्या कार्याचा आलेख चढताच राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे मेहनत केली, कष्ट घेतले आणि कामामध्ये सच्चेपणा असला तर माणसाला मागं वळून पाहावं लागत नाही. मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे महत्वाचं असतं. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती मिळवली यापेक्षा मी किती माणसं कमवली, मी किती माणसांचं प्रेम कमवलं याला महत्व असतं. आणि म्हणून नीलमताईंसारख्या समाजामध्ये अनेक आपल्या बहिणी आहेत, ते असं काम करतायत. मी नेहमीच सांगत असतो, राजकारणामध्ये किंवा आयुष्यामध्ये अनेक उतार चढाव येत असतात, अनेक कटू प्रसंग येत असतात, अनेक संकट येत असतात, अनेक वेळा संघर्ष करण्याची वेळ येत असते. परंतु माणसाने कधी डगमगता कामा नये. बाळासाहेब सांगायचे, बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांची शिकवण ही आपण घेऊन आपला पक्ष पुढे नेतोय. आणि म्हणून प्रेमाने आपल्याला सगळं जग जिंकता येतं. सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये. सत्ता आज आहे, उद्या नाही, परवा आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. नाव गेलं की पुन्हा येत नाही, हे बाळासाहेब सांगायचे. बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे. आणि म्हणून नीलमताईंनी देखील हे प्रामाणिकपणे पथ्य पाळलेलं आहे. त्यांना सभागृहामध्ये सभागृह चालवतानाही आम्ही पाहिलंय. सुरुवातीला ते आमच्या विरोधात होत्या. विरोधात म्हणजे विरोधातल्या पक्षात. पण तुम्ही कधी आम्हाला ते जाणवू दिलं नाही. शेवटी त्या चेअरवर बसल्यानंतर तिथं पक्षविरहित राजकारण आपल्याला करावं लागत असतं. पक्षविरहित आपल्याला सभागृहाचं कामकाज करावं लागत असतं. आणि ते आपण केलं. जास्ती कोण कोण बोलायला लागला की लगेच त्याचा आवाज बंद करायचा. आता आमच्या हातात नव्हतं. मुख्यमंत्री होतो तरी माझ्या हातात नव्हतं, पण नीलमताईच्या हातात होतं. आणि म्हणून स्त्री सक्षमीकरणाच्या आणि दलितांच्या शोषणाविरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नीलमताईंचं योगदान मोठं आहे. आपण सगळे त्यांना नीलमताई म्हणतो, आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. उपसभापती किंवा शिवसेनेच्या नेत्या एवढ्यापुरती त्यांची ओळख मर्यादित नाही. त्या कायम मार्गदर्शन करणाऱ्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत नेहमी राहिलेल्या आहेत.
त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोललं तरी त्यांना सगळ्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास असतो. ते नेहमी अभ्यास करत असतात, वाचत असतात, पुस्तकं लिहित असतात. त्यामुळे आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे पण एकदा जो माणूस लिहितो आणि वाचतो त्याचं बरोबर डोक्यात लक्षात बरोबर सगळं राहतं. आणि त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी संवेदनशीलपणा दाखवलेला आहे. महिलांच्या बाबतीत तर खऱ्या अर्थाने विशेषत्वाने त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली. जिथं अन्याय तिथं नीलमताई धावून जायच्या. जिथं कुठलीही घटना घडली नीलमताई पोहोचल्याच. हे त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. जबाबदारीने जेव्हा जबाबदारीचं भान ठेवून माणूस काम करतो त्यावेळेस समाजाला एक आधार मिळतो. अनेक प्रसंग घडतात. मी लेक लाडकी लखपती वगैरे, लाडकी बहीण वगैरे योजना आपण केल्या. परंतु जेव्हा आपण पुण्याला गेलो वैष्णवीच्या घरी, तिची आई मला म्हणाली, आज आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी हे केलं असतं. मी त्याच वेळेस निर्णय घेतला आणि आपले लाडकी सून अभियान आपण सुरू केलं. कुठल्याही भगिनीने सुनेने टोकाचं पाऊल उचलू नये. जीव एवढा अगदी स्वस्त नसतो. जीवाचा मोल खूप मोठा आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कोणी येतं, एकदा जेव्हा सर्व रस्ते संपतात तेव्हा टोकाची भूमिका म्हणजे ती आत्महत्या. आणि म्हणून यापासून परावृत्त झालं पाहिजे. आणि जे कोणी लोक आपली देखील मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदते तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या मुलीने देखील चांगलं, आपल्या मुलीला चांगलं वागवलं पाहिजे. तशीच आपली जबाबदारी पण प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याकडे आलेली सून कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाक्याला, ठाण्याच्या जिथं जिथं अन्याय व्हायचा तिथं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही, ते सिनेमामध्ये बघितलं असेल आपण. आणि एक घाव दोन तुकडे हिशोब लगेच ऑन द स्पॉट, ताबडतोब, नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. शेवटी अशा लोकांना असंच उत्तर दिलं पाहिजे जे समाज विरोधी आहे, समाजद्रोही आहे, माणुसकीला काळीमा फासणारे काही लोक आहे. यांचा हिशोब असाच झाला पाहिजे. आणि म्हणून अशा वेळेस नीलमताई नेहमी धावून जायच्या. पण त्या उपसभापती, सभापती, लेखक सगळं काय त्यांनी काम केलं. ते आयुर्वेदिक डॉक्टर पण आहेत. मी विचारलं त्यांना मगाशी, जमाल घोटा हे औषध त्यांना माहित असेल, पण जमाल घोटा त्यांनी नाही दिला, जमाल घोटा आम्ही दिला. ते डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन करतो मी. कोणाला गोळी पाहिजे, कोणाला इंजेक्शन, मग कोणाला ऑपरेशन. त्यामुळे बाळासाहेबांची जी पद्धत आहे आणि जे विचार आहेत, आनंद दिघे साहेबांच्या सोबत आम्ही काम केलं. त्यामुळे जिथं अन्याय दिसेल तिथं अन्याय विरुद्ध लढणं ही शिकवण. आणि नीलमताईंनी देखील तेच आत्मसात केलंय. अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम त्यांनी केलं, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं. अन्याय सहन करणं देखील अन्याय करणे एवढंच तोही गुन्हा आहे. आणि म्हणून आम्ही वयाच्या 18-19 वर्षापासून जे झपाटल्याप्रमाणे एक काम करत आहोत. नीलमताई देखील जे काही संघर्षातून आले ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून नीलमताईंनी त्यांचे जे काही कामं आहेत, नीलमताई सुविद्या आहेत,
सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, त्या कधी आपला बॅलन्स जाऊ देत नाहीत, आक्रमकपणे भूमिका मांडतात, बॅलन्स जात नाही ना आपला. आणि आमचा कधी कधी होऊ शकतो असं इकडे तिकडे रागाच्या भरात. सभागृहामध्ये तुम्ही पाहता कधी कधी इथे कुठे एक समोरून काहीतरी वेड्या वाकडं बोलल्यानंतर ते थोडे ऐकून घेणार आपण. तुम्हाला त्यांना सभा थांबवावी लागते, त्यांना माहीत पडतं आता एकनाथ शिंदे आता. आणि म्हणून अन्यायग्रस्त वंचित गोरगरीब महिलांचे प्रश्न मांडण्यामध्ये सोडवण्यामध्ये नीलमताईंनी एवढे वर्ष घालवले. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवरील अत्याचार, हुंड्याची प्रथा, सामाजिक विषमता अशा अनेक विषयांवर त्यांची हजारो भाषणं झाली, खूप भाषणं त्यांनी केली. 1993 साली भूकंप लातूरला झाला, 2000 साली गुजरातमध्ये झाला, त्यावेळेस देखील त्यांनी मदतीचा हात दिला. सगळी माहिती घेतली मी. आणि विविध आंदोलनाच्या वेळी देखील त्यांनी वेगवेगळ्या अनुभवातून त्या गेल्या ताऊन सुलाखून नीलमताईंचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि शिवसेनेतील त्यांच्या योगदानावर शिवसेना योजना कक्ष, प्रवास एका संघर्षाचा, शिवसेनेतील माझी 20 वर्ष आणि शिवसेनेतील निवडक भाषणं ही पुस्तकं देखील आहेत. विधान परिषद कामकाजातील त्यांच्या सहभागाचं खऱ्या अर्थाने डॉक्युमेंटेशन करणारी पुस्तकी आपण लिहिली. आणि म्हणून या सर्व राजकीय प्रवासाचं, सामाजिक चळवळीतल्या नेतृत्वाचं नीलमताई प्रतीक आहेत. दायी दिशा हे त्यांचं पुस्तक म्हणजे प्रत्येक पानावर संघर्षाची कहाणी आहे. खरं तर हे आत्मचरित्र नाही तर एक प्रकारची संघर्ष गाथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फील्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अनुभव हृदयाला भिडणारे असतात. या पुस्तकात नीलमताईंनी मांडलेले अनुभव हे प्रत्यक्ष फील्डवरचे अनुभव आहेत. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, कारण त्या नेहमी फील्डवर राहिलेल्या आहेत. कुठेही काही घडलं, मी मगाशी सांगितलं की त्या पोहोचून जातात आणि तिथल्या लोकांना आधार देतात. संकट तिथं शिवसेना, आपत्ती तिथं शिवसेना. दादा पण आपले महायुतीत आहेत, त्यामुळे त्या पण आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील आपण पाहिलं इरशाळवाडी सारख्या ठिकाणी उदय सामंत होते, तिकडे गेलो, पोहोचलो, तिथल्या लोकांना आधार दिला. एक भयान परिस्थिती होती तिथे, पण जाणं गरजेचं होतं. तळागाळातल्या महिलांसाठी नीलमताईंनी तळमळीने काम केलेलं आहे. कायद्याच्या आणि सामाजिक मदतीच्या बळावर त्यांनी अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचं काम देखील केलंय. नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकामध्ये आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा, आजी आणि आई वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगितलंय. त्यामध्ये सर्व जग विरोधात गेलं तरी जिंकता येतं, हीच शिकवण त्यांना मिळाली आहे. पण त्यावेळेस खचून जाता कामा नये, धाडसाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्या नीलमताईंनी घेतलेली भूमिका सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारी आहे. हेही महत्वाचं आहे. महिलांसाठी फिरतं मदत केंद्र देखील सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्वाच्या टप्प्यांवर त्यांचं मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करण्यात देखील त्यांचं मोठं योगदान आहे. महिला सरपंचांना अधिक बळ देण्यात देखील त्यांनी काम केलं. नाटक, चित्रपटात महिलांचं चित्रण, कौटुंबिक हिंसाचार, सत्यशोधक महिला परिषद या सगळ्या बाबतीत नीलमताई महिलांच्या बाजूने कायम ठामपणे उभ्या राहिल्या.
त्यामुळेच त्यांचा प्रवास केवळ राजकीय नाही तर सामाजिक जागृतीचा आहे. सिस्टरहुड म्हणजेच भगिनी भाव ही संकल्पना त्यांनी समाजात रुजवण्याचं काम केलं. त्यामुळे महिलांमध्ये एकजूट आली. एकजुटीने काय करू शकतो हे महिलांनी आता दाखवलं. आपले 1500 रुपये घेऊन फक्त ते खर्च नाही केले, 25, 30, 50, 100 महिलांचं गट केले आणि छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. छोटे होते ते वाढवले. शेवटी सरकारने दिलेले 45,000 कोटी वर्षाला तरतूद केली. हे शेवटी आले अर्थव्यवस्थेतच आले. आणि त्यामुळे ठाण्याला एक वडापावची गाडी एका लाडक्या बहिणीने केली 1500 रुपये. त्याचं नावच दिलं लाडकी बहीण वडापाव. मला एक जण म्हणाला, बोले ते त्यांनी बोलवले तुम्हाला तिकडं. बोलो ठीक आहे. एक कार्यक्रम करून मी गेलो तिकडे, तर बघितलं अख्खं कुटुंब त्या गाडीवर काम करत होतं. आणि पैसे किती मिळत होते दिवसाला? त्यांचा पूर्ण जो व्यवसाय व्हायचा तो 1200 रुपये दिवसाला. चहा, वडापाव सगळं. असे देखील व्यावसायिक आमच्या लाडक्या बहिणी बनल्या. या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये नाही, यांना लखपती आम्हाला बनवायचं आहे. आणि त्यामध्ये नीलमताई पुढाकार घेतील. नीलमताईंनी सांगितलं की आम्ही ते पुढे नेतो. आणि म्हणून महिलांना देखील शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करून बहिणींना लाडक्या भावांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं बळ देण्याचं काम देखील बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेब शिवसेनेच्या महिलांना रणरागिणी म्हणायचे. आणि आज नीलमताई विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्यांच्या रूपात 55 वर्ष नव्हते कोण उपसभापती महिला. मगाशी आपले मिलिंद जोशी म्हणाले, आता मी त्यांना सांगतो, पहिला तुम्ही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नीलमताईला करा, त्याच्यानंतर आम्ही बघू पुढे काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की नीलमताईंनी खूप मोठं काम केलेलं आहे. महिलांसाठी, मुलींसाठी, समाजासाठी त्यांच्या अनेक पैलूंचं जे काही कामाचं दर्शन जे आहे या पुस्तकात आपल्याला होईल. आणि अनेक पैलूंना स्पर्श करणारं हे पुस्तक दायी दिशा लिहिलं आपण. त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो, आपले अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, ताईंचं नाव नीलम आहे. मगाशी गोरेंच्या बद्दल बोललोय मी, खोरे आणि गोरे. ज्योतिष लोक खडा घालायला सांगतात, कोणी सांगतो पुष्कराज, कोणी सांगतो डायमंड, काही जण नीलम देखील घालतात. आता फायदा काय नीलम खड्याचा? म्हणजे नकारात्मक ऊर्जा, वाईट गोष्टी, वाईट नजर यापासून नीलम संरक्षण देते. गडपालेजी, मी काय असं याच्यावर विश्वास माझा नाही आहे, पण मी सांगतो. पण वाईट नजर असते. नाहीतरी आपल्यावर काही लोकांची, दादा आणि उदय सामंतजी, वाईट नजर आहेच. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन में पड़ेगा फिर पाला. लेकिन महायुति के गले में ही पड़ेगी विजयी की माला. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत ना, त्यांच्याच जीवावर बोलतोय मी. मला सगळ्या पदांपेक्षा 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे.
दादानी मगाशी त्याचा उल्लेख केला. ताई थांबा, आता निवडणूक जाहीर झालेली आहे आणि मी एवढंच सांगतो, तुमचं काम असंच निरंतर सुरू ठेवा, असंच निरंतर सुरू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा देतो. आगे बढ़ो ताई, आपके पीछे खड़ा है आपका ये भाई.